माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीबाबत शरद पवारांचा सस्पेन्स कायम। बारामतीच्या गोविंद बागेमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली। या बैठकीत कार्यकर्त्यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवावी असा जोर धरला। मात्र शरद पवारांनी या निवडणुकीत सस्पेन्स राखून ठेवलाय। पुढील 2 दिवसात या संदर्भातील निर्णय मी घेईल असं शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय। तर शरद पवार जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असल्याचं कार्यकर्त्यांनी देखील म्हटलंय। समाधानकारक सगळ्या गोष्टी सांगितल्या। आपला विकास कसा झाला, माळेगाव कारखान्याचं कसं कसं आपण सुधारणा केली आणि पहिल्या सुरुवातीला फक्त साखर आपण उत्पादन करत होतो, त्यानंतर इथेनॉल, CO2 गॅस, शिक्षण संस्था याच्यामुळे कसा विकास झाला आणि आपली मुलं ही अमेरिका, रशिया, जपान या भागामध्ये सुद्धा गेली। आणि त्याच्यानंतर साहेबांनी एक उदाहरण सांगितलं की आपल्यातली एक विद्यार्थिनी अमेरिकेत होती, तिचा नवरा पण अमेरिकेत होता आणि ती म्हणले माझ्या इकडे जेवायला चला। म्हणजे कशाने जायचं, म्हणजे विमानाने जायचं। म्हणजे इतकी आपली प्रगती झालेली, विकास झालेला आहे। माळेगावच्या निवडणुकीबद्दल मी उद्याच्याला निर्णय देतो। एक मेन जी माणसं आहेत सदाबापू सातव असतील, हे सगळे त्यांचा विचार घेऊन नाही। साहेबांनी काय सांगितलं की साहेबांनी सांगितलं की मी जे निर्णय घेईल तो सर्वांना मान्य राहील का। सभासदांनी सांगितलं साहेब तुम्ही निर्णय घेईल ते आम्हाला मान्य राहील आणि साहेब 12 तारखेला आम्हाला सर्वांना बोलवून तो निर्णय सांगतील। 11 कार्यकर्त्यांची तुमची काय भूमिका? आमची भूमिका साहेब जे निर्णय घेतील साहेबांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहू। साहेबांनी जर माघार घेतली तर आम्ही सुद्धा माघार घेऊ। साहेबांच्या बरोबर असेल, साहेब जे निर्णय घेतील। साहेबांनी प्रामुख्याने माळेगाव कारखान्याच्या सभासदांचं हित, कामगारांचं हित या दृष्टिकोनातून उद्याची VSI ची मीटिंग या तंत्रज्ञानाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व कारखान्याचे चेअरमन, जिल्हा बँकेचे सर्व चेअरमन अनेक लोकांना एकत्रित बोलवले आणि उद्याची मीटिंग संपन्न झाल्यानंतर राहिलेल्या 2 दिवसाची परवा दिवशी मी सभासदांचं हित, कामगारांचं हित या दृष्टिकोनातून निवडणुकीच्या निमित्ताने योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न विचारत आहे असे साहेबांनी त्या ठिकाणी। साहेबांनी जर अजित पवारांच्या गटाला जर पाठिंबा दिला तर कार्यकर्ता म्हणून तुमची काय भूमिका असेल? आम्ही साहेबांबरोबर राहू। साहेबांबरोबर आहे सर्वजण, कुणीही साहेबांच्या निर्णयाला विरोध करणार नाही। ठीक आहे, ओके, डन।